असं म्हटलं की अधिक वेळ न दवडता आपण लगेचच परमेश्वराच्या वचनामध्ये जाऊयात, कारण आपल्याला सारांश रूपाने हे अख्खं पुस्तक येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शिकायचं आहे. प्रियानो काल आपण 10 ते 20 या वचनांचा अभ्यास केलेला आहे. आणि मग त्या 10 ते 20 वचनांमध्ये प्रियानो पहिल्या 10व्या वचनामध्ये परमेश्वर यहूदाच्या लोकांना सदोम आणि गमोरांच्या अधिकाऱ्यांचं प्रियानो त्यांच्याशी तुलना करत आहे. का? कारण सदोम आणि गमोराची जी द्राक्षलता आहे, तीच द्राक्षलता आता यहूदाची द्राक्षलता झालेली आहे. त्यांचं मूळ, त्यांचं बीज एकसारखं झालेलं आहे, त्यांचं फळही एकसारखं झालेलं आहे. ते कडू आणि विषारी स्वरूपाचं झालेलं आहे, असं तो अनुवाद 32-32 मध्ये म्हणतो प्रियानो. आणि म्हणून ते सदोम आणि गमोऱ्यांसारखे झाले आहेत, म्हणून त्यांची तुलना तो यहूदाच्या अधिकाऱ्यांबरोबर करत आहे प्रियानो. 11व्या वचनामध्ये तो म्हणतो की मला यज्ञ बली काय कामाचे आहेत, मेंढराचे होम, पुष्ट वासराची वफा यांनी मला तृप्ती झाली आहे, बैल कोकरे बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही, असं म्हणतो. वास्तविकता हे देवाने लावून दिलेले विधी आणि नियम आहेत. ही अर्पण परमेश्वराला प्रिय आहेत प्रियांनो. परंतु असं असताना जी अर्पण करायला येणारी लोक आहेत, ती पश्चाताप न करता, आज्ञापालन न करता, पाप करून त्या ठिकाणी बंडखोरीने ही अर्पण अर्पायला येत आहेत. आणि परमेश्वराला ती आवडीनाशी झालेली आहे. परमेश्वर त्यांचा स्वीकार करत नाहीयेत. परमेश्वराला ती ग्रहणीय अशी नाहीयेत. परमेश्वर आपल्याला म्हणतो की मला अर्पणांपेक्षा आज्ञापालन आवडतं. मी दयेचा भुकेला परमेश्वर आहे. देवाला तुमचं अंतःकरण हवंय. आणि अर्पण करणारी लोक अंतःकरण बाजूला ठेवून नानाविध प्रकारच्या अर्पणांची मंदियाळी त्या ठिकाणी करत आहेत. प्रभू म्हणतोय की मला या सगळ्यांचा वीट आलेला आहे. 12व्या वचनामध्ये प्रियानं आपण वाचतो की तो म्हणतोय की तुम्ही माझं दर्शन घेण्यासाठी येता आणि माझी अंगणे तुडवता, हे तुम्हाला कोणी सांगितलं? परमेश्वरानेच त्यांना वर्षातून 3दा त्याच्या मंदिरात येण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु ते कसं यायचं आहे? पश्चातापपूर्वक भयकंपित अंतःकरणाने यायचं आहे. असं असता ते बंडखोरीने, गर्वाने आणि अभिमानाने आणि पाप करून परमेश्वरासमोर उभे राहतात, गर्दी करतात. परमेश्वर म्हणतोय की तुमचं हे एकत्रित येणं माझ्या मंदिराचं अंगण तुडवण्याखेरीज काही उपयोगाचं नाही. तुम्ही ज्या आशीर्वादांसाठी येता ते आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. तुम्ही ज्या क्षमेसाठी येता ते क्षमा तुम्हाला प्राप्त होत नाहीये. आणि हे तुमचं एकत्रित जमणं फक्त माझ्या मंदिराचं अंगण तुडवणं एवढ्या पुरतच मर्यादित राहतं. तुम्ही आणि मी सुद्धा या दिवसांमध्ये प्रचंड संख्येने परमेश्वराच्या मंदिरामध्ये, उपासना मंदिरे एकत्रित झालो. आमचं जाणं हे आशीर्वादित होण्यासाठी झालं का आमचं जाणं फक्त त्याचं अंगण तुडवण्यापुरतं मर्यादित राहिलं? याचा विचार तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. 13व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुमची सगळी अर्पणे, तुमचा धूप, तुमची चंद्रदर्शने, शब्बात, मेळे, हे सगळं अधर्माचं झालेलं आहे. हे सगळं देवाने लावून दिलेले विधी आहेत, परंतु ते सगळे अधर्म झालेले आहेत असं म्हटलेलं आहे. का? कारण ते दुर्जन झालेले आहेत. आणि दुर्जनांची सगळी अर्पण परमेश्वराला वीट आणतात प्रिय. दुर्जनांनी केलेली सगळी अर्पण परमेश्वराला वीट आणतात. जर ती भयप्रद आणि भयकंपित अंतकरणाने पश्चातापपूर्वक अर्पिली गेली तरच त्या अर्पणांचा स्वीकार होतो. वास्तविकता ते पश्चाताप न करता या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणत आहेत. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो हे तुमचं सगळं करणं, धूप जाळणं, चंद्रदर्शन, मेळा, शपात, या सगळ्या गोष्टी मला आता अधर्माच्या वाटत आहेत. 15व्या वचनामध्ये तो म्हणतो तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुम्हा पुढे डोळे झाकतो. तुम्ही किती विनवण्या केल्या तरी मी तुमच्या ऐकत नाही, कारण तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. तुम्ही हात वर करता, माझ्याजवळ प्रार्थना करता, परंतु तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. परमेश्वर म्हणतो की हे देवा, तुझ्या पवित्र मंदिरात, तुझ्या डोंगरावर कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, स्वच्छ आणि ज्याचं अंतकरण शुद्ध. परंतु पापिष्ट, अमंगळ अंतकरणाने हात उभे करून परमेश्वराची आराधना करायला येतात. परमेश्वर म्हणतो की मी डोळे झाकून घेतो, मला तुमच्याकडे पाहवत नाही, कारण तुम्ही पापी आहात. तुम्ही पश्चाताप न करता माझ्या समोर उपासनेसाठी आणि भक्तीसाठी जमता. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. पुढच्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही स्वतःला धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून तुमचे दुष्कर्म, दुष्कृत्य काढून टाका आणि ते करण्याचं सोडून द्या. परमेश्वर म्हणतो की तुम्ही स्वतःला शुद्ध करून माझ्या समोर या, म्हणजे ही सगळी अर्पण, हे सगळे मेळे तुमच्यासाठी आशीर्वादित होते. तुम्ही शुद्ध करून स्वच्छ होऊन माझ्या समोर या, म्हणजे तुमचं शब्दात पालन आशीर्वादित होईल. तुम्ही शुद्ध होऊन स्वच्छ होऊन माझ्या समोर या, म्हणजे तुमच्या धुपाचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचेल, त्याचा वीट मला येणार नाही, असं करू. शुद्धीकरणासाठी परमेश्वर लोकांना आमंत्रित करतो आणि प्रेरणा आणि प्रोत्साहन आणि आव्हान देखील त्या ठिकाणी
देतो. तो 17व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही चांगलं करायला शिका, नीतीच्या मार्गांनी चाला, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा न्याय करा आणि विधवेंचा कैवार करा. जे जे करायला सांगितलं त्यांच्या विपरीत ते वागत आहेत. प्रभू म्हणतो की या गोष्टी मला हव्या, तुमची अर्पण थोडा वेळ बाजूला राहू द्या, तुम्ही हे करा आणि माझ्या समोर या, शुद्ध व्हा, म्हणजे मी तुमचा स्वीकार करेन. अशा पद्धतीने जर तुम्ही हे करत नाहीये तर तुम्हाला माझ्याकडून शासन आणि दंड त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे. तुम्ही चांगलं करा, तुम्ही चांगलं करत नाही आहात, तुम्ही नीतीने वागा, तुम्ही अधर्माने वागत आहात, तुम्ही जुलम्याला ताळ्यावर आणा, तुम्ही त्याच्याबरोबर हात मिळवणी करत आहात, तुम्ही अनाथांचा न्याय करायचा आहे, तुम्ही अनाथांची घरं गिळत आहात, त्यांच्यावर जात जुलूम करत आहात, विधवांचा कैवार घ्यायला सांगितलेला आहे, तुम्ही विधवांची घरं खाऊन टाकलेली आहेत. यापासून वळा, स्वतःला शुद्ध करा, ही सगळी दुष्कर्म माझ्या समोर कबूल करा, म्हणजे मी तुम्हाला शुद्ध करण्यास होतो म्हणतो. परमेश्वर पुढे म्हणतो की या, माझ्याशी बोला, माझ्याशी बुद्धिवाद करा, आपण वाद घालूयात, म्हणजे मी तुम्हाला पटवून देईन की तुमच्या ठाई पाप आहे, आणि जर तुम्हाला ते पटलं, तुम्ही हरलात, हे कबूल केलं, तर मी तुमचं पाप तुमच्यापासून दूर करीन, ते समूळ तुमच्यापासून काढून टाकेन. पण त्यासाठी तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही येत नाही, तुम्ही मार खाता, तुम्ही चेचरलेले आहात, तुम्ही जखमांनी भरून गेलेले आहात, तुमच्या जखमा पुवळलेल्या आहेत, त्या ठसठसतायत, तरी देखील तुम्ही माझ्याकडे वळत नाही. या, का मार खाता, का मरता, माझ्याकडे या, माझ्याशी बुद्धिवाद करा, स्वतःची पाप पदरी घ्या, म्हणजे तुमची पाप कितीही घाणेरली, कितीही लाल असली, तरी मी बर्फाहून शुद्ध आणि पवित्र अशी करेन. तुमची सर्व अनिती आणि सर्व पाप मी तुमच्यापासून लांब करण्यास तो म्हणतो. परमेश्वर म्हणतो की जर हे माझं तुम्ही ऐकायला तयार झालात, तर तुम्ही तुमच्या भूमीचं उत्तम फळ खाल. तुम्ही कष्ट करत आहात, तुम्ही पेरत आहात, परंतु तुमच्या देखत शत्रू येऊन तुमचं पीक घेऊन जात आहे. तुम्ही कष्ट करत आहात, परंतु तुमच्या भूमीमध्ये काट्याने कुसळे उगवत आहेत. का? कारण तुम्ही पाप केलेला आहे आणि माझ्यापासून लांब आहात. जर तुम्ही माझं ऐकायला तयार झाला, जर तुम्ही माझे विधी आणि नियम पाळल्या, तर मी तुम्हाला तुमच्या कष्टाचं उत्तम ते खायला देईन. जर ऐकायला तयार झालात तर हे मिळेल, नाही झालात तर तलवार तुमचा निपात करेल, तलवार तुम्हाला खाऊन टाकेल, असं परमेश्वर. माझा क्रोध, माझ्या तोंडातलं वचन जे तलवार आहे, ती तुम्हाला खाऊन टाकेल. मी बोललेला शब्द तुमच्याकडे येईल आणि तो शब्द तुमचा न्याय करील आणि तुमच्यावरती मरणदंड येईल, असं परमेश्वर. मी क्षमा करणार आहे, पण मीच दोष लावला तर तुमची सुटका होणार नाही. म्हणून तो म्हणतो की या, बुद्धिवाद करूयात, पापपदरी घ्या, ती मी तुम्हाला शुद्ध करून दाखवीन. 21व्या वचनापासून पुढे पटपट जाऊयात प्रियांनो. जे वाचक वर्ग आहेत त्यांना विनंती करतो की आपले बायबल घेऊन बसा. 21वा वचन कोणीतरी वाचा. सांदवी नगरी कशी साध्वी झाली आहे, ती न्यायपूर्ण होती, ती धर्म वसत असे, आता ती घातकी राहतात. आमीन. येस, साध्वी नगरी आता कशी असाध्वी झालेली आहे. तो सियोनेविषयी त्या ठिकाणी बोलत आहे प्रियांनो. त्या यहूदाच्या नगराविषयी, यरुशलेमेविषयी बोलत आहे. तो म्हणत होती की ही नगरी साध्वी होती, म्हणजे काय? सात्विकपणे चालणारी होती, पवित्रपणे वागणारी होती, आज्ञाधारक होती, देवभीरू होती आणि मला समर्पित अशी होती. साध्वी कशी असते प्रियांनो? ती जगाचा त्याग करते, नाही का? पांढरी वस्त्र घालून ती पूर्ण समर्पित होऊन परमेश्वराच्या भजनी लागते. तो म्हणतो की ही नगरी पूर्वी अशीच होती, समर्पित बुद्धीनं माझ्या मागे लागलेली होती, माझं आज्ञापालन करणारी होती, सात्विकपणाने पवित्रपणाने आचरण करणारी होती, देवभीरू होती. परंतु आता ती असाध्वी झालेली असं म्हटले. म्हणजे काय? आता ती भ्रष्ट झाली आहे, भरकटलेली आहे. इंग्लिश भाषांतरामध्ये त्याला हार्लट म्हटलं, म्हणजे व्यभिचार करणारी वेश्येसारखी झालेली असं परमेश्वर. म्हणजे काय? परमेश्वर जो तिचा पती, त्याला सोडून ती इतर मूर्तींच्या मागे, अनेक वल्लभांच्या मागे फिरायला लागलेली आहे. अशी ती साध्वी होती, ती असाध्वी झालेली आहे. परमेश्वराला म्हणजे तिच्या पतीला तिनं सोडून दिलेलं आहे आणि अनेक वल्लभांच्या मागे लागून या साध्वीचं असाध्वीमध्ये रूपांतर झालेलं आहे असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो की ती न्यायपूर्ण होती, ती धार्मिक होती. परमेश्वराने तिला न्याय आणि धार्मिकता, सत्य हे शिकवलेलं होतं. परमेश्वराने ते त्यांच्यामध्ये ठेवलेलं आणि पेरलेलं होतं.
परंतु आता ती घातकी झालेली आहे, तिच्यामध्ये घातकी लोक राहतात. तिला न्याय आवडणारा होता, न्याय प्रिय होता, धार्मिकता तिला आवडत होती, धार्मिकता तिच्यामध्ये वसत होती असं म्हटलंय. परंतु तिच्यातून ती निघून गेलेली आहे आणि आता घातकी स्वभाव तिच्यामध्ये शिरलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जेव्हा आला तेव्हा तिला बघून काय म्हणतो, यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे, तुझ्याकडे पाठवलेल्यांना तोंडमार करणारे, असं म्हणतो. कारण ती घातकी झालेली आहे, देवाच्याच लोकांचा घात करणारी अशी ती झालेली आहे. या वचनामध्ये गंभीर स्वरूपाने तो सियोनेला त्या ठिकाणी दोष लावत आहे प्रियांनो, यरुशलेमेला दोष लावत आहे. हालेलुया. पुढच्या वचनामध्ये काय वाचायला मिळतं? 22 वचन. तुझे रूप कीट झाले आहे, तुझ्या द्राक्षरसात पाणी मिसळलेले आहे. आमेन. काय म्हणतंय पहा, तुझे रूपे कीट झाले आहे, तुझ्या द्राक्षरसात पाणी मिसळले गेले असं तो म्हणत आहे. तुझी रूपे चांदीसारखी होतीस, तुला मी गाळून शुद्ध केलेली होती, परंतु तुझ्यात आता भेसळ दिसतीये मला. गाळताना सोनं किंवा चांदी गाळताना तिच्यावर जी घाण तरंगते ना, जी बाहेर काढतात आणि शुद्ध सोनं किंवा चांदी मिळते, परमेश्वर म्हणतो की मी तुला त्या शुद्ध चांदी आणि सोन्यासारखं बनवलेलं होतं, परंतु तू त्यावर तरंगणाऱ्या घाणीसारखी मला दिसत आहेस, म्हणजे तू अशुद्ध झालेलीस. मी उत्तमातला उत्तम द्राक्षरस तुला बनवलेलं होतं, तू द्राक्षरसामध्ये पाण्याची भेसळ केलेली आहेस आणि तिची चव घालवलेली आहेस. परमेश्वराने प्रियांनो जगातून या लोकांना निवडून वेगळं केलेलं होतं. जणू त्याने त्या गाळून त्यांना शुद्ध करून आपलं नाव देऊन पवित्र केलेलं होतं. परंतु ही लोक पुन्हा जगामध्ये समरूप होऊन जगातली घाण स्वतःमध्ये घेऊन आलेली आहे. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जगाचं मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर ते काय उपयोगाचं? बाहेर टाकून ते तुडवल्या जाण्याखेरीज काही उपयोगाचं नाही, ते पायाखाली तुडवलं जाईल. त्यांचा खारटपणा तिने सोडला, तिचं सत्व तिने घाण करून टाकलेलं आहे, तिचा उत्तम द्राक्षारस तिने भेसळ करून त्या ठिकाणी घाण करून टाकलेला आहे. परमेश्वर म्हणतो माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, मला तू पवित्र शुद्ध अग्नीने गाळून चांगली केलेली चांदी अशी हवी होतीस, उत्तमातला उत्तम द्राक्षरस अशी तू मला हवी होतीस, परंतु तू आता तशी राहिलेली नाहीयेस, तू स्वतःमध्ये भेसळ करून घेतलेली आहेस असं परमेश्वर म्हणतो. यिर्मयाचा 6वा अध्याय वचन 28 ते 30 कोणीतरी वाचा. दादा 6वा अध्यायामध्ये 28 नाही. यिर्मया. ओके. ते सर्व फितुऱ्यातले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात, ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे. आमीन. 29 वाचा. भाता फुंकला आहे, शिष्य जळून खाक झाले आहेत, ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दृष्टांची छाननी काही झाली नाही. परमेश्वर काय म्हणत आहे पहा, तुमच्यामध्ये सगळे फितुरी झालेले आहेत, चौकडे चाहड्या करत फिरत आहेत, तुम्ही लोखंड आणि पितळेसारखे झालेला. ज्या मी तुम्हाला सोनं केलेलं होतं, चांदी केलेलं होतं, परंतु तुम्ही स्वतःची किंमत कमी करून लोखंडासारखे आणि पितळेसारखे झाले. मी वारंवार फुकून फुकून तुमच्यातलं शिस जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला चाळण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही शुद्ध होत नाही आहात, तुमची छाननीच होत नाहीये, कारण तुम्ही सातत्याने भ्रष्ट होत आहात, तुम्ही सातत्याने स्वतःमध्ये भेसळ करून घेत आहात. पवित्र या शब्दाचा अर्थ काय प्रियांनो? वेगळे केलेले, नाही का? देवाने त्याच्या लोकांना वेगळं केलेलं होतं. तुम्ही आणि मी सुद्धा वेगळे केलेले आहोत. जेव्हा तुम्ही आणि मी जगामध्ये जातो तेव्हा तुम्ही आणि मी सुद्धा चांदीच्या ऐवजी कीट देवाला देतो, जो वर तरंगणारी घाण असते ना ती देवाला देतो, आणि द्राक्षरसाच्या ऐवजी त्यात पाणी मिसळून आम्ही देतो. तुम्हाला आवडेल का हो असं कोणी दिलेलं? नाही ना. परमेश्वर म्हणतो की तुम्हाला फार उत्तम असं बनवलेलं होतं, तुम्ही भ्रष्ट होऊन
भेसळयुक्त झालेला आहात. 23व्या वचनामध्ये काय सांगितलं? तुझे तुझे सरदार तुझे सरदार बंडखोर व चोराचे साथीदार झाले आहे. त्यातील त्याला लाचाची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यामागे लागणार आहे. अनाथांचा न्याय करीत नाहीत. विधवेची दाद घेत नाहीत. आमेन. तेव्हा अजून तिच्यावर दोष तिला म्हणतो की तुझे सरदार बंडखोर आणि चोरांचे साथीदार झालेले आहेत. जे मुख्य लोक, जे कारभारी, जे प्रतिष्ठित, ते मला झुगारून देत आहेत, ते बंडखोर झालेत. बंडखोरी म्हणजे काय प्रियांनो? न जुमानणे, न मानणे. ज्यांना मी नेमलेलं आहे, ज्यांना मी सरदार, ज्यांना मुख्य कामगिरी दिलेली आहे, प्रतिष्ठित असं केलेलं आहे, ते आता माझा अधिकार झुगारून देतात, ते आता मला मानत नाहीत. एवढंच नाही तर ज्यांच्यावर तुझ्या रक्षणाची जबाबदारी मी दिलेली आहे, त्यांनी चोरांशी हात मिळवणी केलेली आहे आणि ते चोरांना घुसू देतात आणि तुझी लूट करू देतात. ज्यांना रक्षणाची जबाबदारी आहे ते भक्षक झालेले आहेत. त्यांनी चोरांशी हात मिळवणी केलेली आहे असं परमेश्वर. तो कोणाला दोष देत आहे प्रियांनो? प्रामुख्याने जे कारभारी आहेत, जे याजक आहेत, जे धर्मशिक्षक आहेत, संदेष्टे आहेत, त्यांना त्या ठिकाणी दोषारोप देण्याचा प्रयत्न करत. तुमच्यावर कामगिरी होती, परंतु तुम्ही काय झालात? बंडखोर झालात. तुम्ही माझा अधिकार जुमानत नाही आहात. जे चोर चोरी करायला आत घुसतात, चोर घात आणि नाश करायला येतात, त्यांच्याबरोबर तुम्ही हात मिळवणी करता आणि तुम्ही लुटू देत आहात. अशा प्रकारे तुमची वर्तणूक सुरू आहे. तो म्हणतो तुम्ही लाचांची आवड धरलेली आहे. तुम्ही नजराण्यांच्या मागे त्या ठिकाणी गेलेला. लाच द्या मगच मी काम करेन. मला भेटवस्तू आणा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराचं वचन सांगेन. अशा पद्धतीनं ते त्याची वागवर्तणूक ठेवत आहेत. कोण? जे अधिकारी आणि सरदार आहेत, जे मुख्य लोक आहेत, जे देवाने त्यांना दिलेलं आहे ते देत नाही आहेत, त्याऐवजी ते लाच घेत आहेत. जे काम प्रामाणिकपणे देवाने त्यांना करायला सांगितलेलं आहे त्याऐवजी ते नजराण्यांची मागणी करतात आणि अपेक्षा करतात. आणि देव त्यांच्यावरती दोषारोप ठेवत आहे की तुम्ही अनाथांचा न्याय करीत नाहीत आणि विधवेची दाद तुम्ही त्या ठिकाणी घेत नाही. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषी ते हेच कारभारी लोक होती प्रिया, ज्यांच्याकडे सेवा होती, वचन होतं, अभ्यास होता. या लोकांना तो त्या ठिकाणी मत्तयाच्या 21व्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये काय म्हणतो वाचा? मत्तय 21 वचन 13. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करत आहात. आमेन. येस, प्रार्थना मंदिर म्हणतील परंतु तुम्ही ती लुटारूंची गुहा करत आहात. तिथे सगळ्या प्रकारचा क्रय विक्रय चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे. त्यांनी हात मिळवणी केली आहे, तिथं लाच घेतात, नजराणे मागतात, चोर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी लूट करतात. वास्तविकता जिथं प्रार्थना करणं, प्रामाणिकपणे सेवा करणं गरजेचं आहे, तिथं बंडखोरी करून तुम्ही या सगळ्या गोष्टी चालवल्या आहेत असं प्रभू म्हणतो. जुन्या काळातील त्याच लोकांना देव त्या ठिकाणी अशा प्रकारचा दोषारोप लावतो. मग ते 23:14 काय सांगितलेलं आहे? आंधळे 23:14. अहो शास्त्र्यांनो व परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता. यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. आमेन. शास्त्र्यांनो, परुषांनो, अहो सरदारांनो, मुख्य लोकांनो, कारभाऱ्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. का? कारण तुम्ही अनाथांची दाद घेत नाही, विधवांचा न्याय करत नाही आहात, उलट त्यांची घरं तुम्ही खाऊन टाकता आणि म्हणून तुमचा अधिक न्याय होणार असं परमेश्वर त्यांना. ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते निद्रिस्त झालेले आहेत, लुटारूंना येऊ देतात, त्यांच्याशी हात मिळवणी केलेली आहे, परमेश्वराचे अधिकार झुगारून दिलेले आहेत. देवाचं मंदिर, देवाचं घर, देवाची जागा त्यांनी लुटारूंची गुहा करून टाकलेली असं परमेश्वर त्या ठिकाणी. पुढच्या वचनामध्ये काय दोष लावत आहे पहा, 24 वचन. याकरता प्रभू सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा सामर्थ्य देव म्हणतो, माझ्या शत्रूचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावे आणि माझ्या वैराचा सूट घेईन. आमेन.
हालेलुया. परमेश्वर पुढे म्हणतो, याकरिता प्रभू सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा समर्थ देव. हालेलुया. यशा संदेशा प्रियांनो, जो सर्वोच्च देव आहे, जो सर्व समर्थ आहे, जो सेनाधीश आहे, सर्व सैन्य त्याच्या अधिकाराखाली एकवटलं जातं प्रिया, परंतु मुख्य अधिकारी त्याचा अधिकार जो मानत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की जो सेनाधीश आहे, ज्याचा अधिकार सर्वत्र चालतो, सर्व सैन्य त्याच्या अधिकाराखाली आहे, तो येणार आणि तो म्हणतो की माझ्या शत्रूचा समाचार घेईपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही, मी वैरांचा सूड घेणार. कोणाला शत्रू म्हणत आहे, कोणाला वैरी म्हणत आहे प्रिया? ज्याला तो पुत्र म्हणत होता त्यालाच तो वैरी म्हणत आहे. ज्याला तो मित्र म्हणत होता, अब्राहम आणि अब्राहमाची संतती प्रियांनो, त्यांनाच तो आता वैरी म्हणत आहे, त्यांना तो आता शत्रू म्हणत आहे. का म्हणतो देव आम्हाला वैरी आणि शत्रू? कधी आम्ही देवाचे वैरी होतो? नव्या करारामध्ये एक वचन आहे पहा, परमेश्वराची वैर कधी होतं? याकोब 4:4. कोणीतरी वाचा पटकन. अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जगाची मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे. जो जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो. जो देवाचा मित्र होता, जो देवाचा पुत्र होता, त्याने जगाशी हात मिळवणी केलेली आहे, जगातल्या गोष्टींमध्ये जाऊन भ्रष्ट आणि अमंगळ झालेला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुला चांदीसारखं केलं, परंतु तू मला घाण दिलीस. मी द्राक्षारसासारखं तुला शुद्ध केलं, परंतु तू त्यात पाणी घातलेलं आहेस आणि तू माझा वैरी झालेला आहेस. ज्या मी तुला वेगळं करून पवित्र केलेलं होतं, तू पुन्हा पुन्हा जगामध्ये जातोस, पुन्हा पुन्हा भ्रष्ट होतोस आणि तू माझा वैरी होतोस. हे वचन तुम्हाला आणि मला सुद्धा लागू होतं. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त देऊन तुम्हाला ख्रिस्ती हे नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही मी ख्रिस्ती असताना सुद्धा वारंवार जगामध्ये जातो, भ्रष्ट आणि अमंगळ होतो आणि देवाचे मित्र, देवाचे पुत्र, दत्तक पुत्र, पवित्र राष्ट्र, निवडलेला वंश असे असताना तुम्ही आणि मी देवाचे वैरी होऊन बसतो. देव म्हणतो जे वैरी आहेत त्यांचा मी सूड घेईन, कारण सूड घेणं कोणाकडे आहे? परमेश्वराकडे आहे. प्रियानो, जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या विरोधात काम करायला लागतो ना, तेव्हा आम्हाला विरोधकाची गरज नसते, देव स्वतः आम्हाला मारतो. जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा आम्ही परमेश्वराशी टक्कर आणि धडक घेण्याचा प्रयत्न करतो. का? कारण त्याला पाप आवडत. लक्ष देऊया, जेव्हा परमेश्वर तुम्हाला मला शुद्ध करण्याचा विचार करत आहे, परमेश्वर तुम्हाला छानण्याचा, गाळण्याचा, पवित्र करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तुम्ही आणि मी त्याला घाण न देता, द्राक्षरस मागताना त्यात पाणी घालून भेसळ न करता पवित्रतेने परमेश्वरासमोर जाणं फार गरजेचं आहे. जर आम्ही अपवित्रता दाखवली, आम्ही परमेश्वरासमोर हात उभे करून आमचे हात रक्ताने माखलेले असताना परमेश्वर आमच्यावर डोळे मिचकील किंवा डोळे बंद करील किंवा तोंड फिरवेल आणि तुम्ही आणि मी त्याचे वैरी होऊ. एफिसकरामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. वास्तविकता आम्ही कोण होतो? क्रोधाची प्रजा होतो. आम्हावर क्रोध होणार होता. त्याने प्रभू येशू ख्रिस्ता करवी आमच्याशी मैत्री केलेली आहे, सलोखा केलेला आहे. हालेलुया. आता तुम्हाला मला वैरी व्हायचं नाहीये. परमेश्वर म्हणतो की जोवर या वैऱ्यांचा मी सूड घेणार नाही, तोवर माझं सांत्वन होणार नाही, मी शांत होणार नाही, कारण त्यांनी त्याला क्रोधास पेटवलेला आहे. प्रिया, परमेश्वरला त्यांचा भयंकर राग आलेला आहे. पुढच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 25व्या वचनामध्ये, मी आपला आपला हात लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन, तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन. आमेन. येस, परमेश्वर त्या ठिकाणी पुढे म्हणत आहे की तू आता भ्रष्ट झालाय, सगळं ठीक आहे, परंतु आता माझा क्रोध भडकलेला आहे आणि तो म्हणतो की मी आता आपला हात लावून. दोन अर्थ आहेत प्रिया. हात लावून म्हणजे काय? आम्ही घरातल्या मुलाला म्हणतो मी तुला चांगला हाताखालून काढीन. आता दोन अर्थ आहे त्याच्यामध्ये. एक तर कडकपणे किंवा मायेने मी तुला समजावून सांग. आणि या ठिकाणी
मला असं वाटतं परमेश्वर त्यांच्याशी कडकपणेच त्या ठिकाणी बोलत आहे प्रिया. का? कारण तो म्हणतो की सूड घेईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आता तो म्हणतो की मी शार घातल्यासारखा तुझे कीड गाळून नाहीसे करीन, तुझ्यातलं सर्व शिस मी काढून टाकेन. जे तुझ्यात भ्रष्टता आलेली आहे, जे तुझ्यातले बाटलेले आहेत, बंडखोर झालेले आहेत, ज्यांनी चोरांबरोबर हात मिळवणी केलेली आहे, जे विद्वांचा घात आणि नाश करतात, अनाथांचा न्याय करत नाहीत, अशा सगळ्यांना मी तुझ्यापासून बाजूला करीन. एक जण राजा येईल आणि त्यांना बंदिवासात घेऊन जाईल, त्यांची कत्तल उडवून टाकेन, असं परमेश्वर त्या तुझ्यातली सगळी घाण, दुष्टाई, पाप, भेसळपणा मी काढून टाकेन. आता तुझं मी शुद्धीकरण करेन, असं प्रभू परमेश्वर. कारण त्याला त्यांची दुष्टाई दिसत आहे. तो गाळत असताना त्याच्यावर तरंगणारी कीट परमेश्वरला दिसत आहे. तो वारंवार त्यांना शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे आणि परमेश्वरला वारंवार त्यांच्यातली कीट म्हणजेच घाण, दुष्टाई आणि पाप दिसत आहे. मला की 3 वचन 2 आणि 3 वाचा. त्याच्या त्याच्या आगमनाच्या आगमन वाचा. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल. लेवीच्या वंशजास शुद्ध करील, त्यास सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करील. हालेलुया. अग्नीसारखा असं म्हटलंय, परटाच्या खारासारखा तो गाळून, रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा बसेल आणि लेवीच्या वंशजास शुद्ध करील, सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील व धर्माने परमेश्वरला बली अर्पण करतील, असं म्हटलं. रुपयाप्रमाणे, सोन्याप्रमाणे शुद्धीकरण जेव्हा आहे तेव्हा रुपा आणि सोनं शुद्ध कसं केलं जातं? काय वापरलं जातं? अग्नी टाकून. अग्नी. परमेश्वर त्यांना शासन देऊन शुद्धीकरण करणार आहे. परमेश्वर त्यांना दुसऱ्या राजांच्या हाती देऊन त्यांना शुद्ध करणार आहे आणि त्यांना हे दाखवून देणार आहे की तुम्ही दुष्टाईने वागलात, अन्यायाने वागलात, माझी वाणी ऐकायला तयार झाला नाही, बंडखोरी केली आणि म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने आता शुद्ध करणार आहे. तुमच्यातली कीट आणि तुमच्यातलं शिस मी गाळून बाजूला करणार. म्हणजे जे घाण आहे, जे दुष्टाई आहे, जो भ्रष्टपणा आहे, जे पाप आहे, जो आज्ञाभंगपणा आहे, तुम्ही आता बाजूला करणार आहे, असं परमेश्वर. आता मी निर्णय घेतलाय, आता मी सूड घेणार, आता मी थांबणार नाही. परमेश्वर म्हणतो मी आता ही स्वच्छता करायला सुरुवात करणार आहे. मी आता ही शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे आणि मी ती अग्नीने करायला सुरुवात करणार आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणत आहे. 26व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आणि मी पूर्वीप्रमाणे तुला न्यायाधीश व आरंभाच्या प्रमाणे तुला पुनमंत्री देईन आणि मग तुला धर्मपुरी सती नगरी म्हणतील. येस. आणि तो म्हणतो की आणि आता पूर्वीप्रमाणे मी तुझ्यावर न्यायाधीश आणि आरंभीप्रमाणे मी तुझ्यावर मंत्री असा नेमणार आहे. आता तुझं स्वैराचाराचं वागणं पुरे झालं, आता तुझं अधार्मिकतेचं वर्तणूक पुरे झाली, अनेक वल्लभांच्या मागे पळणं आता तुझं पुरे झालं. पूर्वी जसे मी तुझ्यावरती न्यायाधीश आणि मंत्री आणि शास्ते बसवले होते, जे तुम्हाला धर्माचरण शिकवणारे होते, देवाचं वचन सांगणारे होते, तुमचा न्याय करणारे होते, तसाच मी आता एक न्यायाधीश आणि शास्ता तुमच्यावरती बसवणार आहे, जो पुन्हा तुम्हाला धर्माचरण शिकवेल, त्याचं वचन तुम्हाला सांगेल आणि तुमचा न्याय करेल. कोणाविषयी बोलत आहे प्रियांनो? तो मसीहा प्रभू येशू ख्रिस्त येईल, तो शास्ता, तो न्यायी आणि मंत्री असा असेल, नाही का? अद्भुत मंत्री कोणाला म्हटलेलं आहे प्रिया? प्रभू येशू ख्रिस्त. न्यायाधीश कोण आहे प्रियांनो? जो न्याय करायला बसणार आहे, ज्याच्या समोर एका बाजूला मेंढर आणि एका बाजूला शेरड उभा राहणार आहेत प्रिया. प्रभू येशू ख्रिस्त. येस, प्रभू येशू ख्रिस्त. तो येणार तेव्हा म्हणतील, गुरुजी गुरुजी, आम्ही तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केलेले आहेत,
भूते काढले तो म्हणाल की मी तुम्हाला ओळखत नाही. असा शास्ता, असा न्यायाधीश आणि असा मंत्री परमेश्वर तुझ्यावर आणील असं प्रभू म्हणतो की मी आणणार, एक उभा करणार आहे आणि तो आला म्हणजे पुन्हा तुला तुझं सत्व प्राप्त होईल. तुझी अधार्मिक झालीस की तू धार्मिक होशील, तुझी असाध्वी झालेली आहेस की तू साध्वी होशील आणि तुला धर्मपुरी म्हणतील. तुझ्यामध्ये न्याय आणि धर्म पुन्हा वस्ती करेल असं परमेश्वर अभिवचन त्यांना देत आहे. केव्हा? शुद्धीकरण केल्यानंतर तो येईल, तुमच्यावरती बसेल, तुमच्यामध्ये तो त्या ठिकाणी न्याय करायला येईल असं परमेश्वर म्हणतो. इर्मया 33:16 वाचा. त्याच त्या दिवसात दिवसात यहूदाचा उद्धार होईल व यरूशलेम सुरक्षित बसेल आणि परमेश्वर आमची नीतिमत्ता हे नाव तिला देतील. आमेन. परत एकदा वाचता पण वचन. त्या दिवसात यहूदाचा उद्धार होईल व यरूशलेम सुरक्षित वसेल आणि परमेश्वर आमची नीतिमत्ता हे नाव तिला देतील. आमेन. हालेलुया. त्या दिवसात, ज्या दिवशी परमेश्वर त्याचा मंत्री, त्याचा न्यायाधीश पाठवेल, त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमेला पुन्हा सुरक्षित करेल आणि पुन्हा यरुशलेमेत परमेश्वराची धार्मिकता त्या ठिकाणी वस्ती करेल. किंबहुना यरुशलेमेलाच धार्मिकता हे नाव त्या ठिकाणी प्राप्त होईल, जिला धर्मपुरी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच वचनामध्ये पुढे म्हटलेलं आहे, जिला सती नगरी असे म्हणतील. सती नगरी असं म्हटलंय काही भाषांतरामध्ये. तुमच्या भाषांतरामध्ये काय नाव लिहिलंय मला ठाऊक नाही. सती नगरीच म्हटलेलं आहे ना. येस. सती म्हणजे काय हो प्रेम? सती काय करते? पहिली प्रथा होती नवऱ्याच्या पाठीमागे सती जाण्याची, त्याचप्रमाणे. बरोबर. सती काय करायची? नवरा नसेल तर ती दुसरी कोणाचीच व्हायची नाही. ज्या नवऱ्याशी तिचं वागदान झालेलं आहे ती त्याचीच म्हणून जगायची आणि त्याचीच म्हणून मरायची. प्रिया, यरुशलेमे तू अशी होशील. मी जे तुला वागदान केलेलं आहे, मी जी तुला आपली पत्नी म्हणतो ना, तू माझ्यासाठीच जगशील आणि माझ्यासाठीच मरशील असं परमेश्वर म्हणतो. किती अद्भुत आहे पहा प्रिया. म्हणून तो तिला सती नगरी असं म्हणत आहे. माझ्या पश्चात माझ्याशिवाय तुला दुसरा पती नसणार, तू अनेक वल्लभांच्या मागे फिरणार नाहीस असं परमेश्वर तिला सांग. 27व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? स्त्रियांचा न्याय करून उद्धार होईल व त्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धारले जातील. आमेन. येस. सियोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व त्यातील पापी निवृत्त जन नीतीने उद्धारले जातील असं म्हटलेलं. जी सियोन भ्रष्ट झालेली आहे, तो न्यायाधीश आल्यानंतर त्या भ्रष्ट सियोनेचा उद्धार होईल. तिच्यामध्ये पापनिवृत्त जन नीतीने उद्धारले जातील. पापनिवृत्त म्हणजे काय? सेवानिवृत्त आम्हाला माहिती. पापनिवृत्त म्हणजे काय? सेवानिवृत्त म्हणजे सेवेतून निवृत्त झालेले. गिरे अंकल सांगतील सेवानिवृत्त आहेत. पापनिवृत्त म्हणजे पापातून मुक्त झालेले. पाप सोडून दिलेले लोक. सेवानिवृत्त होतं तसंच पापातूनही निवृत्त होईल. पापातून मी आता हे करणार नाही, आता मी निवृत्त झालो, मला आता हे पुरे, मला हे पास, मी पश्चाताप करतो परमेश्वरा, यानंतर मी पाप करणार नाही असे म्हणणारे लोक त्या ठिकाणी नीतीने उद्धारले जातील असं परमेश्वर. दोन गोष्टी आहेत प्रियांनो. तातडीने होणारं शासन जे त्यांच्यावरती येणार आहे त्यातून बंदिवासात जाणार आहेत. जे पाप करणारे आहेत, जे बंडखोर आहेत, ते त्या ठिकाणी मारले जाणार आहेत. आणि जे शुद्धाचरण करणारे, पश्चाताप करणारे आहेत, ते अवशेष बनून पुन्हा सियोनेत येणार आहेत प्रियांनो. आणि त्याचबरोबरीनं सौम्यतेद्वारे गाढवीच्या शिंगरावर बसलेला न्यायाधीश येऊन त्यांचा न्याय करणार, स्वतःचं अर्पण त्यांच्या बदली देणार. जे पापनिवृत्त होतील, म्हणतील की प्रभू आम्ही तुला पाहिलंय, आम्ही तुझा स्वीकार केलाय, आम्ही नवे झालो आहोत, आम्ही पापनिवृत्त झालो आहोत, आम्ही पापापासून वेगळे झालो आहोत, ते नीतीने उद्धारले जातील प्रिया. हालेलुया. तुम्ही आणि मी सुद्धा या वर्गामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पापनिवृत्त होऊयात प्रिया. ज्या ज्या गोष्टी सातत्याने अनेक वर्ष ज्याची गुलामगिरी आम्ही केलेली आहे, अनेक वर्ष न सांगता त्या गाढवासारखं त्या जुवाखाली मान घालून आम्ही त्या पापाच्या अधीन राहिलेलो आहोत, त्यातून आपली मान सोडवून घेऊयात. परमेश्वराला विनंती करूयात की आमच्या मानेवरची जू त्याने काढावेत, मोडावेत.
आमच्या घाणेरड्या सवयी, आमचे घाणेरडी पातकं त्याने त्यातून काढून टाका. अधिकची 5 मिनिटं घेतो प्रियांनो, कारण आजचा अध्याय आपल्याला या ठिकाणी संपवायचा. 28वं वचन कोणीतरी वाचा. बंडखोर व पापी यांचा बरोबरच विद्वांस होईल, परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील. आमेन. येस, जे पापनिवृत्त होतील ते उद्धारले जातील, पण जे बंडखोरी करतील ते मारले जातील. जे देवाला सोडणारे आहेत ते त्यातून सुटणार नाही. तो न्याय त्यांना सोडणार नाही. तो न्यायाधीश त्यांना त्याच्या हातातून ते वाचणार नाही. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, नाही का? एकदा वेळ निघून गेली की पुन्हा आम्ही त्यातून सुटणार नाहीयेत. आणि म्हणून जर शासन येऊन सुद्धा जे बंडखोरी करतील तरी देखील देवाचा अधिकार मानणार नाहीत. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन सुद्धा जे परमेश्वराकडे वळणार नाहीत, त्याचा अधिकार मान्य करणार नाहीत, ते मारले जातील, ते टिकणार नाही. पश्चाताप न करणारा प्रियांनो एकही टिकणार नाहीये, हे तुम्ही आणि मी समजून. त्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराला सोडणारे त्या ठिकाणी नष्ट होतील असं म्हटलेलं. परमेश्वराची इच्छा आहे. प्रभू म्हणतो, का मरता, मागे फिरा, माझी इच्छा नाही तुम्ही मरावं. परंतु जर तुम्ही त्या पापांमध्ये, त्या बंडखोरीमध्ये राहिलात तर तुम्ही मरणार, हे खात्रीने तो त्या ठिकाणी सांगतो. प्रिय 29व्या वचनामध्ये वाचा, काय सांगितलेलं आहे. तुमच्या आवडीची एलाची जी झाडे त्याविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्या संबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल. आमेन. येस, जी तुमच्या आवडीची एलाची झाडे होती त्या दिवशी तुम्ही लज्जित व्हाल, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसलेले होते त्या संदर्भाने तुमच्या तोंडाला काळिंबा फासला जाईल. का म्हणत आहे त्या एलीच्या झाडाविषयी परमेश्वर, का त्या बागेविषयी बोलत आहे प्रिय? कारण त्या एलीच्या झाडाखाली, त्या बागांमध्ये या लोकांनी काहीतरी केलेलं आहे प्रिय. ती वचनं आम्हाला सांगतात. यशया 57 वचन 5 कोणीतरी वाचा. प्रत्येक हिरव्या झाडाखाली वाच दीदी. वाचा. प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडामध्ये तुम्ही मदोन्मत होता. ओढ्यातल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही. येस, परमेश्वर म्हणतो की प्रत्येक हिरव्या आणि एला झाडाखाली तुम्ही मदोन्मात केलेला आहे. मदोन्मात म्हणजे काय प्रियांनो? व्यभिचार केलेला आहे. व्यभिचारांनी भरून तुम्ही मदमस्त होऊन त्या झाडांखाली व्यभिचार केलेला आहे, असं परमेश्वर म्हणतो. तुम्हाला कशाचंही भान राहिलं नाही. तुम्ही ती झाडं बघितलीत आणि त्या एलाच्या झाडाखाली तुम्ही मदोन्मात केलेलं, उन्मात केलेलं आहे म्हणतो. मदाचा उन्मात, मदोन्मात म्हणजे वासनांचा उच्छाद केलेला आहे, उन्मात मांडलेला आहे तुम्ही, त्याचा अतिरेक केलेला आहे. ते एलाचं झाड आहे. पुढच्या वचनामध्ये यशया 65 वचन 3 वाचा. समक्ष बागात यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला शोक आणणारे असे हे लोक आहेत. आमेन. माझ्या समक्ष बागांमध्ये जाऊन यज्ञ करून विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे ही लोक आहेत. मला वीट आणणारी, मला राग आणून देणारी ही लोक आहेत. ते बागांमध्ये जातात, विटा मांडून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा यज्ञ करतात. एलाच्या झाडाखाली मदोन्मात करतात, उच्छाद करतात, अतिरेक करतात, अशी ती लोक आहेत प्रिय. यिर्मया 3:6 वाचा. कोणी आपल्या वडिलाच्या घरात भावाचा हात धरून म्हणेल, तुला वस्त्र प्रावरण आहे तर तू आमचा अधिकारी हो, ही मोडतोड आपल्या हाती घे. तेच आहे का? याशिवाय योशीच्या राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, मला सोडून जाणारी इस्राയേल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तिने तेथे व्यभिचार केला. प्रत्येक एलाच्या झाडाखाली मदोन्मात उच्छाद केला. बागांमध्ये जाऊन विटा मांडून त्याच्यावरती यज्ञ बली करून मला क्षोभ आणला. प्रत्येक उंच डोंगरावर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तिने व्यभिचार केलेला आहे. म्हणजे काय? आपल्यासाठी मूर्त्या,
तयार केलेलं आहे. मी जो तिचा पती त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे राहता, हिरवं झाड बघितलं की त्या झाडाखाली मूर्ती करून तिच्याबरोबर त्यांनी व्यभिचार केला. हिरव्यागार बागामध्ये जाऊन त्यांनी त्या मूर्त्यांना विटा मांडून त्याच्यावरती अर्पण दिलेली आहे. उंच डोंगर बघितला, त्या डोंगरावर एखादं हिरवं झाड बघितलं तर त्याच्या ठाई त्यांनी मूर्ती मांडून त्यांच्याबरोबर व्यभिचार केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर या वचनामध्ये म्हणतो की तुमच्या आवडीची जी एलाची झाडं आहेत ना, ज्या झाडांखाली मधोन्माद होऊन तुम्ही व्यभिचार केला ना, ती झाडं पाहून तुम्ही लज्जित व्हाल. आणि ज्या बागांमध्ये तुमचं मन बसलेलं होतं त्या बागांच्या संदर्भाने तुमच्या तोंडाला काळिंबा भासेल, कारण ती तुम्हाला लज्जित आणि फजित करून टाकतील. देवाचं वचन स्तोत्रामध्ये काय सांगतं? त्यांना डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, हात आहेत, पाय आहेत, परंतु त्यांना काहीही करता येत नाहीये. या सियोनने अशा देवावरती भिस्त ठेवलेली आहे. या सियोनने अशा वल्लभांच्या मागे लागून आपल्या मूळ पतीला सोडलेला आहे. परमेश्वर म्हणतो, जिच्या मागे तू लागला आहेस तो पती तुला फजित करेल, त्याच्यामुळे तुझं तोंड काळं होईल, असं परमेश्वर त्यांना दोष लावतो. गंभीर अशी बाब आहे. तुम्ही आणि मी सुद्धा परमेश्वरला सोडून जर जगिक गोष्टी, जगिक उपाध्या, जगिक उपलब्ध्या यांच्या मागे लागलो असू तर तुम्ही आणि मी सुद्धा एलाची आणि बागांची आवड धरणारे आहोत. प्रियांनो, एलांचं झाड आणि बागा तुम्हाला आणि मला काहीही देणार नाहीये. फक्त लाज आणि काळिंबा हेच आमच्या वाटेल येणार आहे. आपण प्रभूचा झटून शोध करूयात. शेवटच्या वचनामध्ये काय सांगितलं प्रियांनो? 30 आणि 30 वाचा, मग 31 कडे जाऊयात. कारण तुम्ही पाला सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखे, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. भलाडे मनुष्य. 30 वचन पाहूयात. कारण तो म्हणतो तुम्ही सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखं. तुम्ही हिरवं झाडी पाहिलीत पण तुम्ही स्वतः सुकून गेला. तुम्ही पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. तुम्ही चांगली बाग पाहिली, तिथे जाऊन व्यभिचार केला, परंतु तुम्ही स्वतः पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. स्तोत्रसंहिता 1 आणि वचन 3 मध्ये काय सांगितलं? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले जाते जवळ असते ते आपल्या काय हंगामी करते? ते आपल्या अंगामी फळ देते. याची ते पाणी कोमजत नाही. कोमेजत नाहीत. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जातो. कुठे लावलेलं असतं? ते पाण्याच्या प्रवाहाजवळ, म्हणजे देवाच्या नदीमध्ये, म्हणजे देवामध्ये लावलेलं. तुम्ही देवापासून लांब गेलात म्हणून तुम्ही पान नसलेल्या एलाच्या झाडासारखे व्हाल. तुम्ही देवापासून लांब गेलात, ती नदी तुमच्यामध्ये नाहीये आणि म्हणून तुम्ही पाणी नसलेल्या बागेसारखे शुष्क व्हाल, असं परमेश्वर. मी तुम्हाला सोडून देईन, मी तुम्हाला पाणी देणार नाही, मी तुम्हाला हिरवा आणि टवटवीत ठेवणार नाही, मी तुमचा पुरवठा होणार नाही, मी तुमचं संरक्षण करणार नाही. का? कारण तुम्ही अनेक वल्लभांच्या मागे लागून माझ्या विरुद्ध व्यभिचार केलेला आहे. 31 वचनामध्ये काय सांगितलंय? बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल. ती दोन्ही बरोबरच जळतील, ती भिजणार नाही. जे तुमच्यामध्ये बलाढ्य आहेत असं तुम्हाला वाटतं, जे म्हणतात की नाही परमेश्वराकडून आम्हाला पुरवठा नको, संरक्षण नको, आम्ही पुरवठा करण्यास आणि संरक्षण करण्यास समर्थ आहोत, ते तुमच्यातले बलाढ्य पुरुष पिंजलेल्या तागासारखे होतील, असं म्हटलं. पिंजलेला ताग म्हणजे काय प्रियांनो? वाळून गेलेला असतो नाही का, पिंजून पिंजून बारीक बारीक असे त्याचे धागे काढून 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 असा खरबरीत सुकून गेलेला असतो. तुझे वीर तसे होतील असं म्हटलंय, जे स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात, जे स्वतःच्या संरक्षणावरती, स्वतःच्या पुरवठ्यावरती अवलंबून राहतात, ज्यांना असं वाटतं की नाही आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही पाहून घेऊ, ते असे होतील. आणि त्यांच्या हातचं काम म्हणजे त्यांची कर्मेच त्यांच्यावर ठिणगी पडून ते दोघही जळून जातील. दोघं कोण? बलाढ्य म्हणणारे आणि त्यांच्या हातची कर्म, दोघांना मी भस्मसात करून टाकीन आणि ते जळतील, परंतु त्यांना कोणीही विझवणार नाही. जे स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतील, जे म्हणतील की नाही आम्ही स्वतःचं संरक्षण करू, ते इतके अशक्त होतील की त्यांची कर्मच त्यांना खाऊन टाकतील. ती दोघही नष्ट होऊन जातील. प्रभू म्हणतो मी त्यांना वाचवणार नाही, त्यांची आग विझवणार नाही. जे परमेश्वरावर विसंबून राहतील ते नवी शक्ती संपादन करतील.
ते गरुडाप्रमाणे पंखांनी उंच भरारी घेतील प्रिया. ते धावतील तरी थकणार नाही, नाही का? परंतु जे स्वतःवर अवलंबून राहतील ते पिंजलेल्या तागासारखे होतील. स्वतःची कर्म त्यांना अग्नीसारखी खाऊन टाकतील. परमेश्वर पाहत राहील परंतु विझवणार नाही. प्रियानो, तुम्ही आणि मी पाप निवृत्त असे देवाचे लोक होऊयात, जेणेकरून न्यायाधीश आला आहे आणि जेव्हा नव्याने येईल तेव्हा त्याच्या समोर तुम्ही आणि मी उद्धारलेले असे लोक होऊ. तुम्ही आणि मी एला आणि त्या हिरव्या बागांची आवड धरणारे होता कामा नये. तुमचा माझा एक देव आहे, त्या एका देवाच्या मागे लागूयात, एक वचनी त्या देवाबरोबर राहूयात, सती नगरी म्हणून परमेश्वराची सेवा करूयात. तो नाही तर आम्ही कोणाचे नाही या वृत्तीनं परमेश्वरासमोर त्याच्या अंगणात उभे राहूयात आणि स्वतःला शुद्ध आणि पवित्र करूयात. परमेश्वराला प्रियांनो, तो द्राक्षारस पाणी घालून न देता, घाण परमेश्वरासमोर न आणता शुद्ध चांदी आणि उत्तमातला उत्तम द्राक्षारस परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून प्रियांनो तो आमचे दाद घेईल आणि आम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. परमेश्वराची उपकारस्तुती करूयात. यशायाचा पहिला अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. देवाला धन्यवाद देऊयात. पुढील वेळ संचालकांच्या हाती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. यशया 1 पासून जे वचनाचं मानना तुम्हाला मला मिळत आहे ते वचन आपल्या अंतःकरणात राहू. जसं आपण नेहमी शिकत आहोत, दोष पदरी पडत आहे तर दोष पदरी पाडून घेऊया की ज्याद्वारे आपण शुद्ध होऊन परमेश्वराला समर्पित होऊ. आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि त्यानंतर या रात्री हे गीत गाऊन समाप्ती करू. हे आमच्या सर्वांचे पवित्र राज्य जसे स्वर्गात तसे जसे मी आमच्या ऋण्यास मग सोडले आहे तसे तू आमच्या ऋणे आम्हा सोड आणि आम्ही प्रेक्षकांना पुस्तक आम्हा सोड. कारण की राज्य सामर्थ्य सरकार आम्ही ईश्वरा तुमजला सांभाळ आयुष्यभर राखीचा करव प्रतिपा. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night.